आज आमचं कोल्हापूरमध्ये प्री वेडिंगचं शूट होतं, म्हणून आम्ही सकाळ सकाळवरून सगळ्यात पहिला भवानी मंडपामध्ये आलो. तर या आउटफिटवरचं शूट आम्ही इथं करणार होतो आणि शूट कोणाला नाही तर आपल्या पॅटीची दीदीचं होतं, म्हणून जास्त प्री वेडिंग मध्ये पॅटीला जास्त कामं लागलेली. म्हणलं तर तेवढं उन्हाळ सोडा त्यात काय विषय नाही. तर इथं आम्ही पुढचा शॉट घेण्यासाठी कबुतरांच्या इकडे गेलो आणि कबुतरांना पण आधीच माहित होतं की हे फक्त कामासाठी येतात. तर तो काय आम्हाला शॉट मिळाला नाही, म्हणलं तोपर्यंत चहा पिऊन घेऊया. तिथं आम्ही इकडचं सगळं शूट आवरून गेलो डायरेक्ट रंकाळ्यावरती, कारण राहिलेलं शूट आम्हाला इथं करायचं होतं आणि इथले जास्तीत जास्त व्हिडिओ आम्हाला ड्रोन वरती घ्यायची होती. तर एकदाच काही इथलं शूट झालेलं डायरेक्ट आम्ही घरला निघालो. तर तुम्हाला तर माहिती आपण टी शर्ट प्रिंटिंग बिझनेस स्टार्ट केलाय आणि प्रिंट केलेले टी शर्ट आपण ऑनलाईन डिलिव्हरी पण करतोय, मग ते गाव कोणतं पण आणि कुठं पण असू दे. तर आज आपल्याला आंध्र प्रदेश मधली एक टी शर्ट प्रिंट करायची ऑर्डर आली आणि कस्टमरला पण आपले टी शर्ट एवढं आवडले की त्यांनी पेमेंट पण आधीच केलं. पण त्यांची एक रिक्वायरमेंट अशी होती की त्यांनी म्हणलं आमचं टी शर्ट तुमच्या ब्लॉग मध्ये घ्या. म्हणलं बास की भाऊ घेणार की त्यात काय एवढा विषय. तर आपल्याला 2 टी शर्ट प्रिंट करायचे होते, एक कोल्हापूरला आणि एक आंध्र प्रदेशला. पहिला प्रिंटिंग त्यांनी करून सगळं पहिला पॅक करून घेतलो आणि कस्टमरचं पहिला कुठं कुठं द्यायचं ते पहिला नाव लिहून घेतलो, कारण जर इकडचं तिकडे झालं तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये शिव्याच खायला लागतात. तिथनं मी गेलो आपल्या मिरजेमध्ये असलेल्या कुरिअर ऑफिस मध्ये, तिथनं सगळं ओके मध्ये लिहून त्यांनी पार्सल डायरेक्ट पाठवून दिलो. जर तुम्हाला पण कोणत्याही टी शर्ट वरती तुम्हाला हवं ते प्रिंट करून पाहिजे असेल तर आताच आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि एक काम करा, आता फॉलो तेवढं करा. चला.